2014 मध्ये बीजेपी सरकार सत्तेत आलं. बीजेपी सरकारनं काय सांगितलं की अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे म्हणून डोंगरा फिटला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांना सांगितलं इथनं पुढं अच्छे दिन येणार आहेत. तर अच्छे दिन येणार आहेत ह्या नावाखाली 2016 मध्ये नोटबंदी केली. नोटबंदी करताना जे काय महिलांकडं थोडीफार सेविंग होती ती सगळी बाहेर निघाली. त्याच्यानंतर काय झालं की म्हणजे ते सेविंग वगैरे थोडी थोडी होती गरीब लोकांकडं, तो सगळा पैसा निघाला. मोठ्या लोकांच्या पैशाला धक्का लागला नाही, उलट त्यांच्या पैशात वाढ झाली. काळा पैसा कुठं होता ते काहीच कळलं नाही. हे ते सरकारला आणि त्या काळा पैशावाल्यांना माहिती. काळा पैसा निघणार, काळा पैसा निघणार, मोठी मोठी स्वप्न दाखवली, झालं. त्याच्यानंतर ज्यावेळी लॉकडाऊन आलं, लॉकडाऊनच्या काळात तर लोकांची काय अवस्था झाली. त्याच्यात फक्त गरीबच भरडला गेला. इकडून तिकडं जायला लोकांना सोय नव्हती. लोक चालत कसं आले गेले ते त्यांना माहिती. काय हाल लोकांचे झाले ते त्यांना माहिती. मोठ्या लोकांना काही झळ पोचली नाही. श्रीमंत लोक आरामात जगले त्यावेळी पण, आणि फक्त गरीबच भरडला गेला. आणि बायकांचे काय हाल झाले ते फक्त बायकांना माहिती. आता तुम्ही विचार करा, सगळ्यांचे नवरे घरातच, कामाला नाही, काय नाही, काय काय लोकांचे तर संसार मोडले या वेळेत. कारण दिवसभर नवरा घरातच, कुठं काम नाही, धंदा नाही, स्वयंपाकात हे बनव ते बनव, दिवस सगळा पूर्ण दिवस बायकांचा किचन मध्येच गेला. नोटबंदी त्यावेळी वेगळं हाल झालं बायकांचंच. नंतर कोरोनाच्या काळात बायकांचेच हाल झाले. सगळ्यांना करून घाला, राडा उपसा हे करत दिवस जायचा. कंबरड मोडून गेलं, हाताला काम नव्हतं, त्यामुळं बिचाऱ्या काहीच करू शकत नव्हत्या. ज्यांनी विरोध केला त्यांचे संसार मोडले. त्यामुळं कोरोनाच्या काळात पण बायकाच भरडल्या गेल्या. आणि आता युद्धाची परिस्थिती चालू आहे देशात, आणि देशात नाही आपल्या विदेशात युद्धाची परिस्थिती चालू आहे. तर आपल्याकडे कशाचा तुटवडा चालू आहे? गॅसचा. मोदी साहेब तुमच्या कृपेनं आता बायका चुलीवर स्वयंपाक करतायत बिना तक्रारीचं. कारण आता घरात गॅस नसला तर आम्ही भांडणाऱ्या बायका आजकाल आरामात चुलीवर स्वयंपाक चाललाय. कशामुळं? तुमच्या बरोबर येऊन भांडू शकत नाहीत ना बायका.